आज संडे स्पेशल मस्त असं टोळ माशाचं कालवण आणि फ्राय रेसिपी करू। त्यासाठी इथे मी टोळ मासा आणून स्वच्छ साफ करून घेतला आणि हे कालवण करण्यासाठी गबडाचा भाग बाजूला काढला आणि ह्याचे तुकडे केलेले पीसेसला मसाले लावून ठेवूया। या माशांना काटे हिरवे रंगाचेच असतात, तो काही हिरवा दिसल्यामुळे खराब नसतो। मस्त असं तुकड्यांवरती हळद, मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस, आलं लसूण मिरचीचा ठेचा लावून हे 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवू। तोपर्यंत आपण कालवण करून घेऊया। त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवून त्यात तेल घालून आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचा ठेचा घातला। 2 मिनिटं ठेचा परतून घेतल्यावरती ह्या टोमॅटोची प्युरी घातली। चांगलं तेल सुटेपर्यंत ही परतून घेतली। मग यामध्ये हळद, मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ घालून हे टोळ माशाचे गबड ह्यामध्ये घातले आणि आगळ घालून थोडं पाणी घातलं। याला मस्त उकळू द्यायचं। तोपर्यंत आपण जे फ्राय करण्यासाठी पीसेस मॅरिनेट करून ठेवलेले आहेत ते सुद्धा आता फ्राय करून घेऊया। गॅसवर तवा ठेवून तेल चांगलं गरम केलं आणि मग हे टोळ मासा एक एक करून ह्यात सोडला। इथे आपलं कालवण सुद्धा मस्त तयार होत आहे आणि हे फ्राय केलेला टोळ मासा सुद्धा मंद गॅसवरती अलटून पलटून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया। मस्त आपलं टोळ माशाचं कालवण आणि फ्राय पण तयार आहे या जेवायला। पण त्या अगोदर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।